मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन देशात नवीन सकाळी. बहुत जबरदस्त असा आपण कचरा करून ठेवला आहे या जागेवर. काल रात्री बहुत चांगली झोप आली, कारण की आपला जो ट्रेक होता माउंट किलीमांजारो, जो 6 दिवसामध्ये आपण कंप्लीट केला, पूर्ण थकवा होता आणि बहुत जबरदस्त अशी झोप आली. हॅलो, सकाळी उठल्या उठल्या एक नवीन प्लॅन तयार झाला. ओके ओके, आय वेट. सो 2 days वी आर गोइंग टू एक्सप्लोर चेमको हॉट स्प्रिंग वॉटर. तांझानियामध्ये खूप सुंदर अशी जागा आहे. तांझानिया शहरातील सर्वात सुंदर जागा म्हणजे चेमको हॉट स्प्रिंग वॉटर. वाळवंटासारख्या परिसराच्या मधोमध निळ्या पाण्यात सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी आणि पाताळ जमिनीतून पाणी वर येणारी रहस्यमय जागा म्हणजे चेमको हॉट स्प्रिंग वॉटर. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीच्या 30 फूट खोलातून हे पाणी येत कुठून आहे हे अजूनपर्यंत कोणालाच माहिती नाही. अशाच या सुंदर आणि भन्नाट जागेला भेट देण्यासाठी आज आपण चाललो आहोत तांझानिया शहरातील चेमको हॉट स्प्रिंग वॉटरफॉल जवळ. आणि या तांझानिया शहरातली ही सुंदर जागा आज आपण चाललो एक्सप्लोर करण्यासाठी. सो चला निघूत पटकनच बाहेर. किलीमांजारो ट्रेक नंतर आपण हॉटेल लेपर्ड मध्ये थांबलो. सध्या आपण तांझानिया देशामध्ये असलेल्या मोशी या शहराच्या लेपर्ड हॉटेलमध्ये आहोत. आणि आपल्यासोबत असलेली बाकीची मंडळी हॉटेल ब्रू मध्ये थांबले होते. त्यातीलच एका मुलीला रिसीव्ह करण्यासाठी आपल्याला तिथं जायचं होतं. फर्स्ट वी आर गो टू हॉटेल ब्रू. ओके ओके, राईट. हॉटेल लेपर्ड पासून तर हॉटेल ब्रू जवळपास अर्ध्या तासावर होता. आणि या अर्ध्या तासात आपण इंग्लिश लँग्वेजचा पार पोस्टमॉर्टमच केला. ओके, सो मित्रांनो, अशा प्रकारे सुरू झाली आपली जर्नी आणि आता आपण चाललो आहोत चेमको हॉट स्प्रिंग वॉटर. हाऊ लॉंग? 1 hour 10 minutes. ओके, 1 hour 10 minutes. ओ नाईस. इंग्लिशचे मोठे लपडे आहे, पण समजून जातात हे लोक, हे एक चांगली गोष्ट आहे. पूर्ण रस्त्याभर मी ड्रायव्हर सोबत जे बोलत होतो ते त्याला समजत नव्हता आणि तो ड्रायव्हर जे बोलत होता ते मला समजत नव्हता. टुडे वी आर एक्सप्लोर ओनली चेमको हॉट स्प्रिंग आणि अशाच तुटलेल्या इंग्लिश सोबत आपण येऊन पोहोचलो हॉटेल जवळ. फायनली आपण त्या हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो ज्या हॉटेलमध्ये आपला पहिला दिवस होता, जिथं अनु आत्ताही थांबून आहे. आणि आपला हॉटेल चेंज झाला आहे, आपण हॉटेल लेपर्डमध्ये होतो. सो आता आपण आलो हॉटेल ब्रूमध्ये. करीबू. इथून आपल्याला एका मुलीला रिसीव्ह करायचं होता, पण इथे तर एक वेगळाच कांड होऊन होता. शी जस्ट ब्रेकफास्ट, का म्हणते ते, ब्रेकफास्ट करत आहे त्याला का म्हणते इंग्लिशमध्ये? मोठे लपडे आहे इंग्लिश. ओके, गुड मॉर्निंग. जिला आपल्याला रिसीव्ह करायचं होतं ती गेल्या 3 तासापासून हॉटेलवाल्यांचा कॉलच रिसीव्ह करत नव्हती. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने अंदाज लावू लागला. आपल्यासोबत असलेली पोट्टी रात्री दारू पिली म्हणते म्हणजे बाहेर गेली होती, तर मे बी तिचा प्लॅन होता का ती दारू पिणार होती. आणि जर तिनं दारू पिली असेल तर ती भयानक झोपली आहे. आणि या टायमापर्यंत तिला उठायला पाहिजे होता, पण ते अजूनपर्यंत झोपून आहे. हा भाऊ तर म्हणे की तिने सुसाईड तर नाही केला. हे लोक कंटिन्यू कॉलवर कॉल करत आहे, बट ती उचलतच नाही फोन. गेमच झाला. कंटिन्यू कॉल करूनही एक पण कॉल रिसीव्ह न झाल्याने हॉटेलचा प्रत्येक स्टाफ टेन्शनमध्ये आला होता. Hello. She is not pick the call also. She is not big girl. हा भाऊ आपल्या लँग्वेजमध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण हा काय सांगत होता तेच समजत नव्हता. Okay, you have another key? I think so. Try to check. If have, so give me. I go inside. यांच्याकडे दुसरी चाबी असेल तर मी तो दरवाजा खोलून अंदर जातो. ऑप्शनच नाही. मुलीसोबत काही चुकीचं झालं की काय या विचाराने प्रत्येक व्यक्ती टेन्शनमध्ये आला होता. या पोरीनं पुरा हंगामाच करून टाकला आहे. सगळे लोक जमा झाले. कांड झाला. क्या कर दिया तुमने? फोन उठा रे ना उठ रे. फायनली तिच्या रूमची एक डुप्लिकेट चाबी मिळाली. आता याच चाबीसोबत आपण निघालो एका नवीन मोहिमेवर. सो आता आपण चाललो आहो दरवाजा ओपन करण्यासाठी. असं आता कोणाच्या रूममध्ये घुसायला नाही पाहिजे, पण ऑप्शनच नाही आपल्याकडे. सो आपण चाललो आहोत. मोठ्या तावातावात आपण हा दरवाजा ओपन करण्यासाठी समोर आलो, पण आपल्याला हा दरवाजाच ओपन करता येत नव्हता. Open. Here. Okay. It was locked. सोबत असलेल्या भावाने कोणता तरी जादू मंत्र मारला आणि हा दरवाजा ओपन झाला. हॅलो. रूमच्या अंदरून मुलगी गायब होती आणि बाथरूम मधून गाण्याचा आवाज येत होता. हॅलो. आय थिंक शी टेक अ बाथ. ओके ओके फाईन. तर पोटीनं पुरा रूम असा गंदा करून ठेवला आहे ना, ते शायद आंघोळीला गेली आहे. हॅलो. आता दरवाजात येऊन आवाज दिल्यावर सुद्धा तिचा काही रिप्लाय येत नव्हता. बाथरूममध्ये आंघोळ करताना पाय घसरून ती बेहोश पडली की काय
या गोष्टीचा विचार करून मला टेन्शन येत होता. She's taking shower, I think. Shower. Yeah, okay. A little bit scared because You waiting for her here or? no, I am coming there, but wait. नहा रहे हो क्या? मैं अंदर आ गया हूँ. सगळं वातावरण एकदम टेन्शनवाला झाला होता. अचानक गाण्याचा आवाज कमी झाला आणि तिचा रिप्लाय आला. ओके वेट. ए रुको, निकलना मत बाहर बाथरूम से. मला वाटला तिने मला रिप्लाय दिला असेल, पण ती तर मोबाईलच्या गाण्यासोबत स्वतः गाणे म्हणू लागली. आय थिंक शी टूक बाथ. ओके शी शायद ती आंघोळ करताय. माहिती नाही. अंदर जायची हिंमतच नाही झाली, कारण अशीच बाहेर निघली तर वांदे व्हायचे. या शी टूक बाथ. हे सांगितल्याबरोबर सगळ्यांचं टेन्शन कमी झाला. मुलगी सेफ आहे हे ऐकून प्रत्येक व्यक्ती हसू लागले. आपण ऑलरेडी 4 तास लेट होतो आणि अचानक आपल्या ड्रायव्हरला अजून एक कॉल आला. ज्या हॉटेलमध्ये आपण रात्री थांबलो होतो तिथलाच एक व्यक्ती आज आपल्यासोबत येण्यासाठी तयार झाला. म्हणून आपण निघालो हॉटेल लेपर्डमध्ये इझी भाऊला पिक करण्यासाठी. गुड मॉर्निंग भाया. या सब ठीक. एकदम सब ठीक. कैसे हो? मैं मस्त हुआ. सोया भाई? हाँ सो नींद तो अच्छा आया, बट ब्रेकफास्ट नहीं कर पाया अभी मॉर्निंग में. हा होता इझी भाऊ, प्रॉपर तांझानिया शहराचा. पण याची आजी आबाजी भारतात राहत असल्या कारण याला हिंदी, इंग्लिश आणि तांझानियाची लँग्वेज बोलता येत होती. सो आपण इझीला पिक केला आहे आणि आता आपण चाललो आहोत पुन्हा अनुकडे. त्याच हॉटेलमध्ये नुसते चक्रावून राहिले 10 वेळा इकडे तिकडे. माहीत नाही हा हॉट स्प्रिंग वॉटरफॉल एक्सप्लोरचा व्हिडिओ बनणार आहे का नुसतं अशा चक्रा मारण्याचा व्हिडिओ बनणार आहे. पूर्ण रस्त्याभर हे दोघं त्यांच्या लँग्वेजमध्ये काय बोलत होते तेच समजत नव्हता. Kama ni international flight it means unajua ni masaa mangapi kabla? Mawili. Sasa calculations za kufika Chemka waga ni masaa mawili maximum. Au 1 na dakika 40. Kwa kutoka pia Chemka kwenda airport. फायनली आपण येऊन पोहोचलो पुन्हा एकदा आपल्या त्याच हॉटेलमध्ये. हॉटेलमधल्या माणसाला विचारलो की पोट्टी तयार झाली का, तर त्याचे रिॲक्शन हे पाहण्यासारखे होते. हा नुसत्या चक्रा होता है. शी इज रेडी. I don't know. एकदा चेक करताय. या पोरी घरान परेशान झालो. या पोरी तयार करून नाही होत पटापट. पोरीले मोठा टाइम लागतंय. तयार हो चुके? ओके. हे ऐकून माझी आत्माच धन्य झाली. ठीक आहे, तयार झालो म्हणते, येतो म्हणते. डिअर पोरींनो, हात जोडून नम्र विनंती आहे की प्लीज पटकन तयार होत जा यार, कारण की बहुत टाइम घेता. फायनली 5 तासांचा टाइमपास झाल्यानंतर आपण निघणार होतो आपल्या आजच्या डेस्टिनेशनवर, चेमका हॉट स्प्रिंगवर. पोरीनं बहुत सारा टाइम घेतला आणि पाहता तिच्या सगळ्या बॅगा उचलून आणल्या आहे आपण. आता या जागेवर जीवनात पहिल्यांदा आपल्याला तांझानिया देशाची लोकल करन्सी पाहायला मिळणार होती. दिस इज तांझानिया शिलिंग्स. भारतातील 1 रुपया म्हणजे तांझानियाचे 30 रुपये. व्हाट इज द मिनिमम वी हैव? सॉरी, ये सबसे कम क्या होता है इधर? 500 का कॉइन. 50 का. बघा, हा 200चा कॉइन आहे आणि हा 100चा कॉइन आहे. 100, 200 आणि हा सगळ्यात कमी कॉइन आहे. नो, हा 500चा कॉइन आहे. 500 बघत आहे, म्हणजे चिल्लर पण आहेत आपल्याकडे. यो सो विच वन इज लेस मीन्स मिनिमम 50. आपल्याला आपल्या काही मित्रांसाठी ही करन्सी भारतात न्यायची होती, पण हे डेव्हिड भाऊला इंग्लिशमध्ये कसं समजवू तेच समजत नव्हतं. आय गिव्ह यू अ बिग नोट, यू गिव्ह मी अ चेंज जस्ट फॉर ब्रिंग विथ मी. पता नाही मैं क्या बोला. तांझानिया देशातील अजून एक मजेदार गोष्ट म्हणजे इथल्या गाड्यांची स्पीड. या देशात गाड्यांची मॅक्झिमम स्पीड लिमिट हे 50ची आहे. म्हणून इथल्या प्रत्येक गाड्या या 50च्या स्पीडमध्ये चालताना दिसतात. आणि याच 50च्या स्पीडमध्ये आम्ही हायवे सोडून जाऊन पोहोचलो कच्च्या रस्त्यावर. एक कच्चा रोड लागला आहे. या कच्च्या रोडने आपल्याला समोर जायचं आहे. हा असा रोड कंटिन्यू एंडिंग पर्यंत आहे. आता जवळपास 15 किलोमीटरपर्यंत हा कच्चा रस्ता होता. या कच्च्या रस्त्यावर आमची गाडीची स्पीड 10ची होती. सेम गावातल्या बैलबंडीची आठवण येत होती. जवळपास 2 तासात आपण या वाळवंटासारख्या एरियात येऊन पोहोचलो, जिथे आजूबाजूचा परिसर हा पूर्णपणे सुकलेला दिसत होता. या एरियात खरंच आपल्याला पाणी पाहायला मिळणार का याच्यात मला थोडासा डाऊट यायला सुरुवात झाली.
जसं आपण गोव्याच्या बीचवर जातो आणि गोव्याच्या बीचवर गेल्यावर बाजूला आपल्याला अशी दुकानं दिसते, तसेच दुकानं इथं चेमका हॉट स्प्रिंग वॉटरफॉल, चेमका वॉटरफॉल इथं आहे. हॉट स्प्रिंगच्या बाहेर आपल्याला अनेक प्रकारचे हँडमेड गोष्टी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे आहे इथं. आणि हा जो कलर आहे हा तांझानियाच्या फ्लॅगचा कलरचा आहे. सो आपण हे ब्रेसलेट्स घेऊ शकतो. पण हे ब्रेसलेट आपण कोणासाठी घेऊ हे समजत नाही, कारण आपले ना कोणी मित्र आहे, ना कोणी गर्लफ्रेंड आहे, ना बायको आहे. लहान भाऊ आहे तर त्याला हे असं आवडण का नाही माहीत नाही, त्याच्यासाठी काहीतरी घेऊन टाकू. आणि मम्मी पप्पाला तर हे असे ब्रेसलेट घेऊन कास करू आपण. या देशात प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक सुंदर गोष्ट पाहायला मिळते, ते म्हणजे पेंटिंग्स. काव आहे हे तर माहीत नाही, पण मस्त आहे. जे बी काही आहे सुंदर आहे. होमोसॅपियन त्या काळातले हे वय वाटते, मजेदार आहे. या जागेवर इझी भावने या मुलीसाठी एक सुंदर लॉकेट विकत घेतला. हा गिफ्ट पाहून ती जाम खुश दिसत होती. सो नाव यू आर हॅपी. Tanzania flag. मला वाटलं आता इझी भाऊ मला पण एक लॉकेट विकत घेऊन देणार, पण त्याने नाही घेऊन दिला. जर मी मुलगी असतो तर मला पण एक लॉकेट विकत घेऊन मिळाला असता. जीवनात पहिल्यांदा मुलगी न होण्याचा अफसोस झाला. चेमका हॉट स्प्रिंग ही एक अशी हिडन सुंदर जागा आहे ज्याची सुंदरता बघण्यासाठी देश विदेशातील अनेक लोक इथे येत असतात. या चेमका हॉट स्प्रिंगची खासियत म्हणजे या वाळवंटासारख्या परिसराच्या मध्यभागी हे छोटंसं निळ्या पाण्याचं कुंड आहे, ज्याचं निळं पाणी कंटिन्युअसली जमिनीच्या अंदरून बाहेर येत असते. अशा प्रकारे इथं एक छोटासा गेट आहे. या गेटच्या अंदर जायचं आहे आपल्याला. आपल्या सेफ्टीसाठी इथे अनेक गाईड अवेलेबल असतात. इथे एंट्री गेट आहे. या एंट्री गेटवर एंट्री केल्यानंतर आपल्याला समोर जावं लागतं. ज्या लोकांना स्विमिंग नाही येत अशा लोकांसाठी इथे स्पेशली ट्यूबची पण सुविधा केली आहे. या जागेवर ट्यूब पण आहे. या ट्यूबच्या मदतीनं आपण त्या पाण्यावर तरंगू शकतो. व्हॉट कॉस्ट मनी? 5,000. या जागेवर आपण एक गाईड सिलेक्ट केला. या गाईडला पाहून कंटिन्युअसली एक विचार माझ्या मनात फिरत होता. या लोकांचे केस असे कसे आहेत ते समजत नाही. आपण जवळून पाहू यांचे केस. डायरेक्ट कॅमेरा यांच्या केसातच टाकतो. हा पूर्ण झाडाच्या मधोमध आहे आणि निळं निळं पाणी एकदम. कशी का तयार झाली असेल ही जागा माहित नाही. वा. झाडांना पार करत जसं आपण समोर जातो तसंच आपल्याला पाहायला मिळतो स्वर्ग, निळ्या पाण्याचा स्वर्ग. हा गाईड भाऊ त्या निळ्या पाण्याकडे बोट दाखवून काय सांगण्याचा प्रयत्न करत होता तेच समजत नव्हता. मी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट होऊन याच्या गोष्टी समजण्याचा प्रयत्न करत होतो. हा भाऊ जिकडे बोट दाखवत होता तिकडे पाहत होतो, पण एक्झॅक्ट काय पाहायचं होतं तेच समजत नव्हतं. थोड्याशाने वाचला हा भाऊ, नाहीतर याला डायरेक्ट ट्रेलर मध्येच टाकत असतो. माहित नाही कसं काय. जो बी एक्सपिरियन्स आपल्याला पाहायचा आहे. जवळून पाहू आपण. वॉटर इज टू कोल्ड. ओके. फिश या जागेवर फिश सुद्धा आहे. जर आपण पाय टाकला अंदर तर मसाज मिळणार आपल्याला, फिश मसाज. या अशा कितीतरी मच्छ्या पाण्यात पाय टाकल्याबरोबर आपल्या पायावर अटॅक करतात. माझी एक्साइटमेंट लेवल या जागेवर बहुत जास्त वाढून राहिली, कारण पटकनच आपल्याला या पाण्यात उडी मारायची. समजत नाही कुठून सुरुवात करू. कुठून ना कुठून तर सुरुवात करावंच लागेल. पाणी एवढा क्लिअर आहे ना, क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, क्रिस्टल क्लिअर. पाण्याच्या बाजूलाच आपल्याला कपडे चेंज करण्याची रूम पाहायला मिळते. सुंदर सुंदर जागा आहे, अति सुंदर जागा. आता आपल्याला प्रत्येक गोष्ट कॅप्चर करायची आहे. आय गो इनसाइड अँड चेंज. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा बंड्या भाऊ झाला आहे तयार एकदम. हा बरमोड्यावर आणि पूर्ण बन्यानीवर. आपल्याला असाच नंगबुंगो जायचा आहे त्या समोर पाण्याच्या अंदर. लेडी गागा, आर यू रेडी? Yeah, with my sunscreen. सनस्क्रीन भी लगाना पड़ता है. Getting ready. पोरी बहुत केअर करते स्वतःच्या स्किनची. बरं झालं आपण काराकुरा पैदा झालो. अकुना मताता ब्रदर. अकुना मताता काका. Hakuna Matata. अकुना मताता. I come to sing from there. या. थँक्स. अकुना मताता ब्रदर. Hakuna Matata. Welcome Chemka Hot Spring. Cheer. ओके. सो फायनली आपण पाण्याच्या अंदर एंट्री करणारच होतो,
की तितक्यात आपल्याला एक शक्तिमान पाहायला मिळाला. शरीरातील पूर्ण ताकद लावून हा व्यक्ती वेगवेगळे करतब दाखवू लागला. अचानक याच्या अंगात स्पायडरमॅन आला आणि उभ्या दोरीवरच हा धावू लागला. अशक्य सुंदर स्पायडरमॅन. आणि फायनली आपण येऊन पोहोचलो आहो या पाण्याजवळ. माहिती नाही कसा राहणार एक्सपिरियन्स, टू मच एक्साइटेड. आपण पाण्यात उतरणारच होतो की तितक्यात इथे काही स्टंटमॅन पाहायला मिळाले. या लोकांचा कार्यक्रम पाहून झाल्यावर सुरू झाली आपली धमाल. ओके, सो हाऊ आय कॅन Put it on your tube. Where on the like me? ओके Where it like me? So, oh my God! What is the cold water? Oh, hey, something biting. Oh, what is that? Is it waterproof? What is inside? पाण्यात पाय टाकताच मच्छरने आपल्या पायावर अटॅक केला. पक्का गुदगुद्या लागत होत्या आपल्या पायाला. कहाँ जा रहे हैं आई डोंट नो, पण बहुत मजेदार. अरे उल्टा पुल्टा हो गया मेरे ब्रदर. वेयर आय गोइंग? पाण्याच्या अंदर तर पिराना मूवीची सीन वाटत होती. Habari gani? Makari Vishwa. Kilimanjaro. तर मित्रांनो, या जागेवर आपण रेलगाडी बनवला आहे. पहिला व्यक्ती आपल्याला खिचत नेत आहे आणि आपण या ट्यूबला पकडून चाललो आहोत समोर. झाडांना पार करत आपण येऊन पोहोचलो खुल्या भागात. ओ माय गॉड. जर तुम्ही पाय हलवणं थांबवले तर तुम्ही एकाच जागेवर थांबाल. तुम्हाला थांबायचं नाही आहे. यू डोंट स्टॉप. सध्या आपण जिथं होतो या जागेत जमिनी खालून कंटिन्युअसली पाणी वर येत होतं. हे पाणी एक्झॅक्ट येत कुठून आहे हे बघण्यासाठी पाण्याखाली पाहिलो आणि मी शॉकच झालो. ही जागा जवळपास 25 ते 30 फूट खोल होती आणि जमिनीला गड्डा पडून हे पाणी कंटिन्युअस वर येत होतं. या भाऊचा अंडर वॉटर शॉट्स घेण्याच्या चक्करमध्ये आपण पाण्यात डुबता डुबता वाचलो. फायनली उलटा तेलटा होऊन ट्यूबच्या अंदर घुसलो आणि थोडक्यात वाचलो. माय गॉड, एक शूटिंगच्या चक्कर मध्ये हाल बेकार होऊन राहिला आहे. बहुत मजेदार. Jambo bwana, habari gani? Nzuri sana, wageni wakaribishwa Kilimanjaro, hakuna matata. कैसा लग रहा है लड़की? उत्सुरिसाना उत्सुरी. या जागेवर कंटिन्युअसली एक फॉरेनर मुलगी माझ्याकडे पाहत होती. तिला जसा हॅलो म्हटलो तशी ती पळूनच गेली. हॅलो. आता आपण वापस त्या झाडांवाल्या एरियात जाणार होतो. तिकडे जाता जाता टार्झन भाऊने पाण्याच्या अंदरचे जे सुंदर दृश्य दाखवले ते पाहून दिल खुशच होऊन गेला. सेम या जागेवर अवतार मूवीचीच फिलिंग येत होती. हॅलो.
Suri sana. Mukumbaya kuruksi, mukumbaya kuruksi. आपल्याकडून पळून गेलेली फॉरेनर पोट्टी या जागेवर थांबून होती. आता आपण चाललो आहोत समुद्राच्या किनाऱ्यावर. समुद्र म्हणजे या हॉट स्प्रिंगच्या किनाऱ्यावर. पटकन तिकडे जाऊ आणि तेथून उड्या मारू. उड्या मारताना ओरिजिनल मजा येणार आहे. आपण पाण्याच्या किनाऱ्यावर पोहोचलो आणि पाण्याच्या अंदर वाकून पाहिलो. पाहते तर काय, सूर्याचे किरणे डायरेक्ट पाण्याच्या अंदर. याच पाण्याच्या खाली बहुत मोठा गुफा होता आणि या गुफेला एक्सप्लोर करण्यासाठी आपला टार्झन भाऊ निघाला पाण्याच्या अंदर. एका बाजूला गुफा एक्सप्लोर होत होता आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पायावर मच्छ्यांचा हमला होत होता. पाण्याच्या अंदर मच्छा आपल्याला चावून राहिल्या आहे. या मच्छ्यांकडे पाहून असं वाटत होतं जणू काही एकाच दिवसात सगळी डेड स्किन खाणार की काय या मच्छ्या. ज्या लोकांना पोहता येत होतं त्यांनी तर उड्या मारतच होते, पण आम्हाला पोहता येत नव्हतं तरी सुद्धा आम्ही बिनधास्त पाण्यात उड्या मारत होतो. वाचली थोडक्यात आपल्यासोबतची पोट्टी. हा होता तुमचा बंड्या भाऊ, अखिल भारतीय पायवर डोकं खाली संघटना. पूर्ण मृत्यूला स्पर्श केलाय आपण या जागेवर. भयानक थंडी. या मच्छ्या काही आपला पिछा सोडत नव्हत्या. किती हाकललं तरी जवळ येत होत्या. I'm like a mermaid. You know Jalpari. It's a mermaid. Welcome to Tanzania. या भाऊने पाण्याच्या अंदर असलेल्या अजून एका गुफेचा शोध लावला आणि इथला व्ह्यू हा खरंच मंत्रमुग्ध करणारा होता. या जागेवर अजून एक जबरदस्त पोट्टा भेटला जो कॅमेरा पाहून फार खुशच होऊन गेला. कॅमेऱ्यात पाहून काय बोलत होता काहीच समजत नव्हतं, पण एकदम खुश दिसत होता. या भावने कॅमेरा आणि शूटिंगच्या चक्करमध्ये जवळपास 50 फुटावरून पाण्यात उडी मारली. सो फायनली बहुत जबरदस्त पद्धतीने चेमका हॉट स्प्रिंग कव्हर झालेला आहे. आजची ही जागा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता आपण पटकनच जाणार आहोत जेवणाच्या ठिकाणावर, कारण बहुत जास्त भूक लागली आहे. सो आपण पहिले तिकडे जाऊ, जेवण करू आणि मग निघू घराकडे. ओके. जाता जाता एकदा या शहरातली 10,000ची नोट पाहून टाका. 10,000 10,000. तर आपण दिले आहे 10,000 शिलिंग आणि आपले झाले 5,000 शिलिंग. 5,000 शिलिंग म्हणजे $2. तर आपण दिले आहे इंडियन करन्सीच्या हिशोबानं 83, 160, 166 166 रुपीज त्या ट्यूबचे.